आणि हे असं बघितलं तर हे चांगलं असं रब्बरचं आहे, हार्ड रब्बर आहे थोडाफार. आणि इथे पण मला अशी ही एक पॅडिंग मिळाली आहे. ही फोम शीट आहे, ही बघितलं तर ही फोम शीटची इथे पॅडिंग मिळाली आहे. आणि हे असं स्प्रिंगनं ॲडजस्टेबल आहे, म्हणजे फोन ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होईल याच्यामध्ये. हां, हे माझं स्टर्ट्सचं थंडर ड्रेकन हेल्मेट आहे, ब्लॅक आणि रेडमध्ये, ब्लॅक ग्रे आणि रेडमध्ये. तो आपण ह्याच्यावरती लावून, हा मी माझा फोन आणला आहे, ह्याच्यावरती आपण ॲडजस्ट करून बघूया, सेट करून बघूया. हाय गाईज, सो आज मी घेऊन आलो आहे हे चिन माउंट. हे चिन माउंट मी ॲमेझॉनवरनं मागवलं, पण ह्याच्यामध्ये हे ॲमेझॉनवरनं मागवलं, पण ॲक्च्युली मला वाटलं की एका बॉक्समध्ये असं येईल, छान अशी पॅकिंग असेल, पण हे आलं एका अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये नॉर्मल. सो आपण बघूया ह्याच्यामध्ये काय काय आहे. ह्याच्यामध्ये एक हा फोन होल्डर आहे, आणि हा स्क्रू आहे ज्याच्यावरती हे होल्डर उभं राहील. आणि ह्याला काय म्हणतात ते ॲक्च्युली मला माहीत नाही, पण हे हेल्मेटवरती लागणार, ज्याच्याने आपला फोन त्याच्यावरती उभा राहील, म्हणजे रेकॉर्ड करू शकतो आपण. सो हे असं त्याच्यात लावायचं. हे पण खूप कष्टाचं काम आहे खरं तर. हे बघा, हे असं त्याच्यावरती लावायचं, आणि हा इकडनं स्क्रू ह्याचा लॉक करून टाकायचा. तुम्हाला जी पोझिशन पाहिजे त्या पोझिशनमध्ये ॲडजस्ट करून हे लॉक करून टाकायचं. हे आता सध्या मी असं थोडंसं लूज ठेवतो आहे, कारण का नंतर परत आपल्याला हेल्मेटवरती लावून परत ह्याला ॲडजस्टमेंट चेक करावी लागणार ह्याची. आणि हे असं बघितलं तर हे चांगलं असं रब्बरचं आहे, हार्ड रब्बर आहे थोडाफार. आणि इथे पण मला अशी ही एक पॅडिंग मिळाली आहे. ही फोम शीट आहे, ही बघितलं तर ही फोम शीटची इथे पॅडिंग मिळाली आहे. आणि हे असं स्प्रिंगनं ॲडजस्टेबल आहे, म्हणजे फोन ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होईल याच्यामध्ये. हे एवढं असं खेचलं जातं, मी एकदम खेचतो आहे. आता हे आपण हेल्मेटवरती लावून बघूया. हां, हे माझं स्टर्ट्सचं थंडर ड्रेकन हेल्मेट आहे, ब्लॅक आणि रेडमध्ये, ब्लॅक ग्रे आणि रेडमध्ये. तो आपण ह्याच्यावरती लावून बघूया. ह्याचं इतकं स्ट्रॉंग नाही आहे असं मला वाटतं, पण ठीक आहे, आता बघूया आपण. हे असं याच्यावरती लावणार आपण, आतमध्ये सोडणार. हे आधी आहे, हे ॲडजस्ट करून घेऊया. ही पिशवी खूप आवाज करते, मी जर ह्याला बाजूला ठेवून देतो. हे ह्याच्यात असं घालायचं. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल तर हे घातलं मी, आणि हे लॉक असं प्रेस करून टाकलं. हे झालं लॉक. तसंच सेम हे ॲडजस्ट आपण नंतर करू, किती टाईट पाहिजे ते. आधी दोन्ही लावून घेऊया. हे मी लावलं आहे आता ह्याच्यावर. आता हे आपण फिक्स करूया जसं आपल्याला हवं तसं. मी वायसर बंद करतो. असं खेचून मग लॉक केलं की टाईट होऊन जाईल. सेम ह्याला पण आपण करूया. मी असं टाईट करून टाकलं, आणि हे सेंटरला पाहिजे बरोबर. सो मी हे असं थोडं सेंटरला असं खेचतो. मी पण पहिल्यांदाच लावतो. हे मी लावलं, हे इथे टाईट बसलं आहे आता. आणि हे आपण बोललेलो नंतर ॲडजस्ट करणार. सो मला हे फक्त असं हवं होतं. हे झालं आपला हेल्मेटवरती चिन माउंट लावला आपण असा. मी तुम्हाला फोन पण माझा दुसरा ठेवून दाखवतो याच्यावरती. हा मी माझा फोन आणलाय,
ह्याच्यावरती आपण ॲडजस्ट करून बघूया, सेट करून बघूया. झाला. हे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं हेल्मेटवरती चिन माउंट बसवू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू.